काय तुमच्यासोबत सुद्धा कधी कधी असंच होतं? जेवणासाठी घरात कुणीच नाही आणि तुम्ही एकटे असल्यामुळे तुम्हाला भाजी करायचा कंटाळा आला? तर चला मग अशा वेळी 5 मिनिटात तयार होणारा पापडचा चुरमा कसा बनवायचा याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. झटपट तयार होणारा पापडचा चुरमा बनवण्यासाठी इथे मी 4 ते 5 उडदाचे पापड घेतले आहेत. आता आपण हे सर्व पापड गॅसवर भाजून घेणार आहोत. आता आपण अशा प्रकारे सर्व पापड भाजून घेऊ. याआधीसुद्धा मी पापडच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आपल्या अशाच प्रकारे संपूर्ण पापड भाजून झाले आहेत. आता आपण या पापडांना हाताच्या मदतीने एकदम बारीक असे चुरून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. संपूर्ण पापड छान प्रकारे चुरून झाल्यानंतर आता इथे मी एक बाउल घेतला आहे. आता आपण या बाउलमध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा, एक छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. आता आपण या बाउलमध्ये जो उडदाच्या पापडचा चुरा बनवून घेतला होता तो टाकून घेणार आहोत. संपूर्ण उडदाच्या पापडाचा चुरा टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, हाफ टीस्पून हळद. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या उडदाच्या पापडासाठी लागणारी फोडणी बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी फोडणी पात्रात 1 टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे. आपले तेल छान असे कडकडीत गरम असताना आपण यामध्ये 1 टीस्पून मोहरी व 1 टीस्पून जिरे टाकून घेऊ. आता आपण आपली ही फोडणी पापडच्या चुरम्यावर टाकून घेऊ. फोडणी पापडच्या चुरम्यावर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपला पापडचा चुरमा बनवून तयार आहे. झटपट तयार होणारा, भाजीसाठी काही नसताना किंवा कोणीच घरात नसताना झटपट बनवण्यासाठी पापडचा चुरमा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.